लीममध्ये छत्रपती उदयनराजे केसरी म्हणून मैदान चालू आहे आणि आज खऱ्या अर्थानं एक नंदी आपल्याला पळताना पाहायला मिळाला. सर्वत्र आज कौतुक होतं आहे मित्रांनो नंदीचं. या दादा पहिल्यांदा आपलं परिचय द्या. या बैलाचा परिचय नाव सांगा आपलं. चिंतामण पांडुरंग शिरसाट, गाव राहणार सुकळी, तालुका शेनगाव, जिल्हा हिंगोली. हिंगोलीवरून एवढ्या लांबून इकडे आलाय आणि आज तुम्ही खऱ्या अर्थानं तुमच्या नंदीच्या शेजारी आजूबाजूला ही पब्लिक बघू शकता. काय सांगाल आज खऱ्या अर्थानं तुमच्या नंदीने या मैदानावर नाव ठेवलं तुमचं, काय सांगाल? आम्हाला त्या सांगायपुरती जोडत राहत नाही, कारण इतका आनंद होतो की पाहायचंच काम नाही. काय या नंदीची खासियत काय सांगाल? कारण एकदम शांत स्वभावाचा दिसतोय नंदी तुमचा. हो, शांत आहे. कोणत्या जातीतला या? ते हे गावरान, पुन्हा ते हे काय गिरमधला. हां. बर, आज पळ कसा वाटला? पळ एक नंबर पळ. एक नंबर वाटला. नामांकित बैलासोबत पळायचं म्हणलं या वासरांत एक नंबरच्या वर आहे ते. आजचा सेमी तर खरं तर मोठा सेमी होता, पण गाडी 2 नंबरला उतरली. पण काय वाटतं एकंदरीत? काही त्याचा आम्हाला कमीपणा नाही. 2 नंबरला जरी उतरली या बैलासोबत तरी आम्हाला अति खुशी होय त्या बैलाबद्दल. घरचीच गाडी आपली. हो. त्या नंदीचं नाव काय? विराट. इकडे आणण्याचा निर्णय कसा काय केला? नाही, बरेच दिवसापासून खेळायचं होतं इकडे. ते मिथून पवार नाहीत का, मामा बैल घेऊन या. गुंडाभाऊ आता आपल्यासोबत प्रसिद्ध बैलगाडा मालक आहेत. गुंडाभाऊ, काय सांगाल आज या नंदीने खूप मोठं नाव केलं या मैदानात, काय सांगाल? बैल दोन्ही नावातली फक्त त्यांच्या तिकडे पळत होती, सेकंदाला आणि शंकरपटाला. बर. तिकडे आता 3 फाऱ्याच्या मैदानात 1 नंबर केला होता. बर. त्या वेळेसवर त्यांना बैल आणायला लावली. इकडे व्हिडिओ बघितल्या होत्या. फक्त व्हिडिओ बघितला आणि तुम्ही सांगितले की बैल इकडे घेऊन या. पण आज पहिलंच मैदान आहे इकडं. पहिलेच मैदान. पण या पहिल्याच मैदानात अक्षरशः मैदानावरलं सगळं पब्लिक पण इकडे झालंय. ती कडतनं गाडी होती ना, बारका बैल असल्यामुळे, गावठी असल्यामुळे त्याच्यावर जरा आकर्षित झालं पब्लिक सगळं. कसं वाटतं एकंदरीत त्या बैलाकडे बघून तुम्हाला? काय वाटतं एकंदरीत? त्याच्या आकृतीच्या मानाने त्याला लय स्पीड आहे. स्पीड भरपूर लय आहे speed. आणि मेन म्हणजे हा घरचा साज होता. त्यांची घरची गाडी आहे, तीच गाडी पळती कंटिन्यू. इकडं तुम्ही येण्याचं त्यांना मार्गदर्शन केलं. पण बाबा तुम्ही काय सांगाल? आता महत्वाचं म्हणजे पहिलंच मैदान आहे, इकडून मोठं नाव केलंय, तर कसं वाटतं एकंदरीत? वाटतंय म्हणजे तुम्हाला सांगितलं नव्हतं, आम्हाला त्याचा आनंद कसा व्यक्त करावा तेच कळत नाही. अगोदर कुठे पळवत होता? इकडे गावाकडे हिंगोली जिल्ह्यात सेकंदाला कसं पळवत होता? काय म्हणजे सेकंड पॉईंटवर. आणि बक्षीस वगैरे, गुलाल वगैरे भरपूर असतील. पहिले घेतलेले तर दुसरे घेतलेले तर. बर. आज ड्रायव्हर कोण होता आपलं? अनिकेत भुईंचा. बर. खऱ्या अर्थानं आणि गटाला पण सुंदर अशी गाडी पळाली. आणि आजच्या मैदानाबद्दल काय सांगाल? म्हणजे पहिलाच पळला, म्हणजे पळ असेल याचा मैदानातला 3 फेऱ्यातल्या. पुढे इथून पुढे पळणार इकडे मैदानात? इकडेच पळणार. दादा तुम्ही काय सांगाल? आज तुम्ही बघताय मगाचपासून खूप सारे पब्लिक जमा झाले, काय सांगाल? आनंद एकंदरीत एवढ्या लांबून येणं म्हणजे नॉट अ जोक. पण तुम्ही काय सांगाल आपल्या नंदीबद्दल? काय सांगाल? या सांगायचं एवढं कमी जाईल. जेवढं सांगाल तेवढं कमी आहे. बर. आपल्या नंदीला जर समजा कोणावर पायरा वगैरे काय असला तर नंबर मिळेल का आपला? नाही, घरची जूट चालेल तर ही जोडी पळणार. म्हणजे आमच्या इकडे ही जोडी आम्ही याच्यावर 10-20 नंबर या जोडीवर केली. जोड पडलेच नाही, म्हणजे पायरा शक्यतो फुटतच नाही. फुटणार नाही. म्हणजे कोणता जरी नंदी कोणता आला तरी जोड फुटत नाही. बर. नक्कीच मित्रांनो, खऱ्या अर्थानं ह्या जोडीने आज कडनं पळाली आज गाडी, आणि खऱ्या अर्थानं चांगली जोडी पळाली. काय नाव आहे याचं? याचं जेलर भूतनाथ. जेलर भूतनाथ. आणि त्याचं नाव? विराट. घरचेच जोडी आपले का विकत घेतले कुठून? नाही, घरचेच गाईचं. नाही, घरच्याच गायचं. होय. मग याला तयार कसं केलं? कारण गिर मधला आहे नंदी, हा शक्यतो पळत नाहीत, सगळ्यांना माहिती आहे. पण तुम्ही याला ट्रेनिंग कसं काय दिलं? बचपनापासून आम्ही त्याला ट्राय देत राहिलो ना, त्याच्यात फेरे घेतले होते, ते पळतच राहावं लागला. बर. आणि किती वर्षाचे नंदी? काय 3 वर्ष झालं. 3 वर्षात. आणि तो 4 वर्ष. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला. तुमचं नंदी एवढ्या लांबून तुम्ही आलाय, एक मोठं मैदान आहे, नाव केलंय तुमचं. नक्कीच तुम्हाला क्वार्टर फायनलचा तुम्ही मानकरी ठरलाय आज. तुम्हाला असेच तुमची नंदी ही जोडी परत पळताना पाहायला मिळेल, हीच तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. याच्या नियोजन. आणि कुणाच्या नावाने पळतो नंदी? हे नाव काय दादा आपलं? इथून पवार आणि गुंडा पवार नांदोळ मध्ये आलेत आपल्याकडे. बर. आम्ही तिकडे गेलो होतो हिंगोलीला. हा. ती आमची दोस्ती 4 वर्षाची त्यांच्याकडून. बर. त्यांना आम्ही आणले इकडे पळायसाठी.
खऱ्या अर्थानं आज एक संधी म्हणून तुम्ही इकडे पळवलं, मार्गदर्शन तुमच्या खाली आले, पहिलंच मैदान आहे आणि चांगली जोडी पळाली आज. नक्कीच तुमच्या मार्गदर्शनाखाली ही जोडी पळेल पुढून आणि चांगली जोडी पळेल, ही तुम्हाला शुभेच्छा असेल. धन्यवाद दादा. याचा फोटो घे, याचा. हाच तो हिंगोलीचा विराट आहे. याच्याबद्दल काय सांगाल, याची खासियत काय सांगाल? खासियत म्हणजे कोण्या खांदी पळणारा बैल आणि कोण्या खेळात पळणारा, बर. म्हणजे 3 फेऱ्यात असो, सेकंड पॉईंटमध्ये असो, सारखाच पळ राहणार. नक्कीच दादा काय सांगाल, जोडी ही तुम्ही मोबाईलवर बघितली पण आता प्रत्यक्ष शंकरपटात बघितली होती. आम्ही ही जोडी एक त्यांच्या तिकडे माळेगाव म्हणून आहे त्या दिवशी, हां, तिकडे आम्ही 3 फेऱ्यात गाडी हल्ली. पण या दोघांना बघितलं असं वाटत नाही की पळत असतील ते, पण आज मैदानावरले काही लोक पण, प्रेक्षक पण बघून गेले या जोडीला. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना. धन्यवाद.